पाऊस पडला नसता, तेज नसतं तर हो पाणी निर्माण केलं नसतं तर आम्ही काय केलं असतं देवा मराठीनंतर पेतो राहू द्या काय केलं असतं आम्ही पाण्याची जीवजिती जीवनासंगे मुळात हा जो कल्प आहे हा आपबहुल कल्प आहे. हो ब्रह्मसूत्रात तो विचार येतो पाण्याची नितांत गरज आहे. चला देवानं जर पृथ्वी निर्माण केली नसती तर साधी कल्पना करा देवानं जर पृथ्वी निर्माण केली असती तर तुम्ही कुठं बसले असते. माझं एक ठीक आहे मला घोंगडे पण मलाही मान राहिलं पाहिजे. घोंगड सुद्धा कशावर आहे पृथ्वीवर आहे. देवानं विश्व निर्माण केलं पुन्हा याची योजना चालू करण्यात जेणे विश्व निर्मिली महर्षी देवा बरं जगाला प्रकाशित करण्याकरता यदादित्य गतन तेजो जगत भासयते खिलम यत् चंद्रमसी यत् चाग्नो तत्तेजो विद्यमानम. चंद्र सूर्य अग्नी यांना तेज देऊन आपल्याला जग प्रकाशित जगाचं आसमान केलं जेणे विश्व निर्मिली. महर्षी देवा संस्था केली. महर्षी दोन प्रकारचे प्रवृत्ती मार्गाचं अनुसरण करणारे आणि निवृत्ती मार्गाचं अनुसरण करणारे दोन प्रकारचे महर्षी निर्माण केले. शुकाचार्यासारखे निवृत्तीचा मार्ग दाखवतात आणि कश्यपादी ऋषी आम्हाला प्रवृत्तीचा मार्ग दाखवतात. अर्थात परमार्थ कसा करायचा शुकदेवासारखे ऋषी सांगतात तर संसार कसा करायचा हे कश्यपादी ऋषी सांगतात. गीता भाषाच्या प्रस्तावनेचा विषयच हा आहे. महर्षी देवा संस्था केली 21 स्वर्गात ते धरिले सत्ता मात्रे आपुलिया आणि या सर्व जगाला आधार दिला. एवढं देवानं दिलं. जाऊ द्या जग दिलं काय दिलं ते सोडून द्या आम्हाला काय दिलं. अरे बाप काय दिलं. हो दिले इंद्रिय. ह्याच्या मागे जाऊ थोडं मागे जातो. माग काय देवे दिला देह भजन नुसता देह देऊन थांबला का नाही. या देहात इंद्रिय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. आमच्या वेदांत दर्शनात देह वेगळा आहे आणि इंद्रिय वेगळी आहेत. देह स्थूल भागाचा विचार असेल तर इंद्रिय सूक्ष्म देहाचं अंग आहे. देह दिला इंद्रिय दिली याचा जीव दिला जेणे हा जीव दिला दान किती प्रमाणात देऊ. मला एवढं सांगायचं सगळ्याला सगळं देणारा परमात्मा जेव्हा मृत्यू लोकात येतो ना त्यालाही मागायची सवय लागते. तोही कोणा पुढे हात पसरतो. हो आशा उपजली अनंत नीच वामनत्व आले त्याशी. हो वामन झाला दीनानाथ. हो देवाच्या दरात भीक भक्ताच्या दरात भीक मागावं लागलं म्हणजे या मृत्यू लोकात देवही मागतो. या मृत्यू लोकात जे ज्ञानगंगे नाहाले पूर्णता जेवणी झाले अशी परिपूर्ण असणारी संत सुद्धा मागतात आणि जीव मागतो यात तर काही नवलच नाही. जीव मूळचा काय आहे अपूर्ण आहे. पण जीवाच्याही मागणीचा विचार करावा देवाच्याही मागणीचा विचार करावा आणि संतांच्याही मागणीचा विचार करावा. काय बरं काय मिळतं आम्हाला याच्यातून. जीवाचा मागणीचा विचार केला तर जीवाचं मागणं किती अज्ञान मूलक आहे हे कळतं. देवाच्या मागणीचा विचार केला तर देवाची मागणी प्रेम किती परमात्मा प्रेम करतो हे दिसून येतं. अर्थात एक सोप्या वाक्यात बोलतो जीवाचं मागणं अज्ञान सिद्ध करतं देवाचं मागणं प्रेम सिद्ध करतं आणि संतांचं मागणं जगासमोर आदर्श निर्माण करतं. संतांचं मागणं जगासमोर काय करतं आदर्श निर्माण करतं. काय आदर्श आहे
देवाचं मागणं एका वाक्यात सांगतो. हो, मागे भाजी पान द्रौपदीशी, काय देवा घरी न मिळेची अन्न, आणि मागे भाजी पान द्रौपदीशी. जगाचं भरण पोषण करणारा परमात्मा द्रौपदीच्या दारात काय मागतो? भाजीचं पान मागतो. नियम असा आहे, मोठा माणूस जेव्हा बारकी कामं करतो ना, त्याची दोन कारणं असतात. मोठा माणूस आहे पण बारकी कामं करायला लागला, त्याची दोन कारणं असतात. एक तर तो हलकट असतो, नाहीतर मोठा असतो. पटवून देतो दोन्ही तुम्हाला. कोट्याधीश माणूस आहे आणि सत्याची बुंदी चोरून देतो, किती हलकट माणूस काय करायला. मोठा माणूस छोटं काम करायला लागला म्हणजे काय? किंवा मोठा माणूस छोटं काम करायला लागला कारण त्याचं मन मोठं आहे. कशावरून? ऐकलं का? ज्याची कोट्यावधीची इन्कम आहे तो मंडपातून सतरंजा उचलायला लागला, समजून जावं मोठ्या मनाचा माणूस आहे. मोठ्या मनाचा माणूस आहे. म्हणून परमात्मा एवढा मोठा आणि मोठ्या माणसाला छोटं कोण करतं? प्रेम करतं. त्याला सोडून द्या. माणसाला छोटं कोण करतं? प्रेम करतं. एक ओवी सांगू का? ओवी सांगतो. बाळक बापाची ताटी लागे आणि बापा त्याची जीव लागे, की तो संतोष होणे वेगे मुख बापाच्या ताटामध्ये पोरग जेवायला बसतो आणि मग बाप एक एक तुकडा तोडायला लागला, त्याच्या तोंडात झाला बाळा चिवचा घास, काऊचा घास, आणि असं दापट पोराला घास घातले. लहान मुलाचं एक विशेष आहे, ते मोठ्याचं अनुकरण करतात. त्याला वाटतं बापाने जर मला एवढं खाऊ घातलं ते एखादा घास बापाला मी खाऊ घातला पाहिजे. पण ते पोरगा आपल्या हातानं ताटातली भाकरी तोडतं, ते कालवणात बुडवतं आणि बापाच्या तोंडाकडे येतं, पण त्याचा हात बापाच्या तोंडापर्यंत पोहोचत नाही. मग बाप काय करतो? वागतो आणि खातो. मोठा बाप खाली कोणी आणला? प्रेमानं आणला. प्रमाण देऊ का? तो का म्हणे अंकित केला आणि खाली आला वचने, तो का म्हणे भाव जवळी धरून आले देव. प्रेम माणसाला काय करतं? लहान करतं. तुम्हाला सांगतो, प्रेम कोणतंही असो, प्रेम लहान करतं. काय जज आहे कोर्टातला, घरी आलेले ना तो म्हणतो आजोबा मला घोडा घोडा करायचा. लगेच तो काय होतो? जज घोडा होतो. त्याच्या पाठपुढे बसतो असतो. एवढा मोठा जज हा गुडघ्यावर रांगायला लागला नातवाच्या प्रेमापोटी. नियमच असा आहे. नियमाचं. भाऊ तुमचं नाव काय? दत्ता भाऊ. तुमच्या मुलाचं नाव? लक्ष्मण. नातवाचं नाव? नाही अजून. बरं, तुम्हाला ऐका ना, तुम्हाला नातू आहे. तुमचं नाव? हनुमान भाऊ. तुमच्या मुलाचं नाव? महेश. नातवाचं नाव? नातीचं नाव? मनीषा. मुलाचं नाव महेश ना, आणि नातीचं नाव मनीषा. खरं सांगा, महेश मध्ये जास्त जीव अडकतो का मनीषा मध्ये जास्त जीव अडकतो? खरं सांगू का? आता हनुमानराव देवात अडकाय पाहिजे जीवा. पण संसार आहे, अगदी बरोबर आहे त्यांचं. संसारात जीव कोणात अडकतो? नातवात. मग एवढा मोठा जज असं गुडघ्यावर का राहण्याला लागला? प्रेमानं खाली आहे. मोठा साहेब असतो पण घरी आल्यावर भांड्यात होतो. काय झालं? नाही ऐकून घ्या ना पूर्ण आधी. म्हणजे बायको माहेराला गेलेली असते त्याचे असं म्हणत असं प्रेम माणसाला खाली आणतं. सांगण्याचं तात्पर्य मागे भाजी पान द्रौपदीशी, याच्यातून काय दिसतं? प्रेम दिसतं. वेळ जाईल पण लय गोड आहे. सांगतो 2 मिनिटात मी सांगतोच. मग नाम याचे घरी घरात देवाचं भजन करणारे किती आहेत? नामयाचे घरी 14 जणे स्मरती हरी. 14 जण भजन करतात आणि या 14 जणांची सेवा करणाऱ्या कोण आहेत? संत जनाबाई महाराज आहेत. संत जनाबाई महाराज या 14 जणांची सगळी सेवा, झाड लोट करी जणी, उत्तरार्ध नको आता, जुनं भांड सगळं कोण करते?
आमच्या जनाबाई करतात. ऐकलं का? आणि मग ज्या बाईला काम जास्त असतं तिला शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. जिला काम नाही तिला भरता वेळ, पण जिला काम आहे तिला शरीराकडे लक्ष द्यायला काय नाही, समाधान वेळच नाही. आणि मग जनाबाईला कामात जर का असल्यामुळे शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. बघा आता होत नाही आजकाल बायांच्या डोक्यात वा, जुन्या काळात बायांच्या डोक्यात वा होत्या का, काम होती. काय झालं विसरच बोलू काय नाही. जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या, अशा वा झाल्या फक्त वांच एक वैशिष्ट्य असतं त्या डोक्यातल्या वांच. तेव्हा दिवसभर शांत बसतात, रात्रीबाई आडवं पडली वळवळ वांच एक वैशिष्ट्य, दिवसभर झोपायचं रात्री वळवळ करतात. बुवा म्हणतात आता बुवा लोकांचे तसेच दिवसभर झोपते, रात्री 9 ते 11, 10 ते 12. आणि जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या, मग दिवसा त्या झोपलेल्या पण जनाबाईला आणि संध्याकाळी वा झाल्यामुळे डोक्यातल्या वळवळीने जनाबाईला शांत झोप लागत नाही. आणि माणसाला झोप लागली नाही, परिपूर्ण झोप झाली नाही की माणसाच्या शरीरात उष्णता वाढते. आमच्या जनाबाईच्या डोक्यात तेव्हा झाल्यामुळे जनिडाई जगाचा मालक पळताना आणि आवाज दिला, जने हे जने. जनाबाई म्हणजे जने म्हणणार कोण, बाहेर येऊन पाहिलं. बाई कोण तुम्ही? अगं मी तुझी मावशी. ती म्हणली मला तर 2च मावश्या, एक जावळ्याचे ते दिन मी कदमाचे ते तिसरी कुठून आहे? अगं मी तुझी मावशी. काय टोपल्यासारखं डोकं केलं तर मी तुला नाही लागत. भला मोठा हंडा घेतला पाण्याचा, ठेवला त्यात करंजीचा पाला, लिंबाचा पाला चांगला शिजवला. पाणी एवढं कडक झालं पण जणी बैसली नाही आला, पाणी नाही पिसाना. जनाबाई नाहीला बसली, पाणी काय नाही, पिसानाला पाणीच नाही. लगेच घागर घेतली पळत गेला. कोण? जगाचा मालक परमात्मा. पाणी आणलं, कडक कडक पाण्याने जनाबाईला न्हायला घातलं, कडक कडक पाण्याने न्हायला घातलं. त्याच्यानंतर केस विंचरून मोकळे, जनी मने निर्मळ केले, स्वच्छ केले जनाबाईचं डोकं. नंतर जनाबाईला पुढे बसवलं, हातात फणी घेतली आणि फणीने डोकं विंचरायला लागला. पण फणीमध्ये सगळ्याच वाढत नाही, गरीब गरीब बिचारे मोकळ्या बऱ्याच लागत. आणि मग बाकीच्या वाण करतात. जनाबाईला पुढे बसवलं आणि बुचडा हाती सोडी आणि वा मारित शेतात गेली. जनाबाईचा आनंद आहे. जनाबाईला पुढे बसवलं आणि देवानं जनाबाईच्या डोक्यात शोधावं. कोणाला? ज्याला जपी तपी वना शोधतात तो परमात्मा जनाबाईच्या डोक्यात.
काय भाग्य आहे कोणाचं? डोक्यातल्या ओवांचं. डोक्यातल्या एखादी दिसली की परमात्म्याला एवढा आनंद व्हावा. योगी दुर्लभ तो मी कोणाकडे कोण आनंद व्हावा? काय भाग्य आहे कोणाचं? जनाबाईचं. नियम असा आहे दिसली उचलायची नसते. विठ्ठल पाटील असं आहे दिसली उचलली की 2-4 केस तुटतात. एका मला जर 2-3 केस तुटले तर जनाबाई टकली होईल. मग कुठून जंगली तेल आणायचं. मग देवाला ती अलगद आणि बरोबर सोलापूर पुणे हायवे बरं ती काढल्या फेकली जात नाही, मारली जात नाही. मग ती हातावर घेतली जाते आणि देवाने निहाळून पाहावं. आश्चर्यवत पश्यती कष्ट देणं आश्चर्यवत बदती तथैव चान्या. चला न्याळताची केवळ म्हणजे जे न्याळून पाहतात तो परमात्मा जनाबाईच्या डोक्यात काय भाग्य आहे कोणाचं? मला 2 गोळ्यातच गुण आला पण 2 गोळ्यातच गुण आला बर. तिऊ सुद्धा मग अशी हातावर घ्यायची नकावर असा रेडा आहे. लावणी नाही करायची. उचला हाते सोडी आणि वा मारी तसे तातडी. वैकुंठवासी सदानंद गुरुचे वाक्य गोड बोलायचे. या प्रसंगात फार गोड बोलायचे. सदानंद गुरुजी म्हणायचे देवाच्या चक्रानं अनेक मेले, देवाच्या आयुधानं अनेक मेले, देवाच्या नखाने मरण्याचं भाग्य दोघांनाच लाभलं. एक प्रल्हादाच्या बापाला आणि दुसरं जनाबाईच्या ओवांना. हो त्या दोघांना देवाच्या नखाने मरण्याचं भाग्य लाभलं. मला सांगायचं तात्पर्य काय आहे? हो ऐसा भक्तीशी बोलला नीच कामी करू लागला. मला वाटतं एवढ्या वक्त्यावरून लक्षात येतं परमात्मा मागतो किंवा ही कर्म करतो त्याच्यातून त्याचं प्रेम निर्माण होतं. चला जीवाच्या मागण्यातून आज ज्ञान निर्माण होतं. त्याला उदाहरण काय? अगदी छोटस उदाहरण. तुमचा एक मित्र जम्मू काश्मीरला फिरायला गेला. फिरून आल्याबरोबर पोरांनी दाराला घातलं. काय रे कुठे गेला होता? जम्मू काश्मीरला. काय काय पाहिलं? आकाशाचं चुंबन घेणारे ते चिनार वृक्ष पाहिले, केशराचे मळे पाहिले, सफरचंदाचे बगीचे पाहिले, ते चष्मीश गार्डन पाहिले, तो परिमहल पाहिला, भारतातला सगळ्यात उंचावरचा झरा त्याचं पाणी पिलो. पृथ्वीवरचा स्वर्ग रे स्वर्ग स्वर्ग. मग पोरं लगेच क्रमाने विचारतात पण येताना काय आणलं? पण हा जर गोव्याला गेला असता तर पोरांनी विचार पण हा कुठे गेलाय? जम्मू काश्मीर. हा जर गोव्याला गेला असता पण काय आणलं विचारायचं भानगडीतच पडली नसते. ते म्हणायचं तीर्थप्रसादाला कधी ज्या त्या कॅटेगरीचे पोरं जाऊ काय आणलं? पोरगा कुठे गेला? बोला की जम्मू काश्मीर. जास्त होते वेदांत महाराज थांबा का? माणूस होता असू द्या. काय सांगू? जम्मू काश्मीरला येता काय आलं त्याने काय नाही 5 किलो कांदे 2 किलो बटाटे गेला कुठं? जम्मू काश्मीरला. आणाले काय कांदे बटाटे सोलापुरात भेटत नाही. अहो जे सोलापुरात भेटत ते जम्मू काश्मीर आणण्यात काय स्वारस्य? मग जम्मू काश्मीरहून काय आणावं जे सोलापुरात भेटत नाही? तसं सोलापुरात काय भेटत नाही हा प्रश्नच आहे. पण त्यातली त्यात ज्या त्या भागात ते प्युरिटी असते तिथं विशेष मिळतं.
मग जम्मू काश्मीरहून काय आणावं? सुंदर गालीचा आणावा, शॉल आणावी, अक्रोड 1 नंबर मिळतात. महाराज समाधान तिकडची अक्रोड पाहिली आपण, दाबलं तरी तेल धान्य टाकायची गरज. असे अक्रोड आणावे. मांबरा जातीचा बदाम आणावा, तिकडं गांजा लई चांगला भेटतो. अरे ते भेटतो, पण तसल्या काय भानगडीत आपल्याला पडायचं नाही. असो, सांगायचं तात्पर्य सांगायचं तात्पर्य काय आणावं जे इथं मिळत नाही ते. आणि मग मला सांगा, जे सोलापुरात मिळतं तेच माणूस जर तिकडून आणू लागला तर तुम्ही त्याला शहाणा म्हणाल का? वेडा हुशार आहे का तो? अज्ञानी. अज्ञानी. तसं जीवाचं तसंच आहे. जीव काय मागतो? वाढावे संतान, वाढावे संतान, गृही व्हावे धन आणि गृही व्हावे धान्य. घरात धन असावं, घरात धान्य असावं, आमची लेकरं वाढावी. ते मगाची बैठक जी आहे दृष्टांताची ती विसरू नका बरं. जे सोलापुरात मिळतं, माझ्याकडे पहा, जे सोलापुरात मिळतं ते जम्मून आणण्यात शहाणपणा नाही. त्याच धर्तीवर जे संसारात मिळतं ते देवाचं मागण्यात काय शहाणपणा. वाढावे संतान, लेकरं वाढत नाही. अशी किती उदाहरणं दाखवू. लेकरू जन्माला येतात, मायबाप मारतात, तरी ते मुलं वाढतात. आमचे वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार सांगायचे, अण्णांचं वाक्य ते म्हणायचे, मुलं वाढवणं पुरुषार्थ नाहीच आहे, मुलं घडवणं पुरुषार्थ. जिजाऊने शोभा वाढवला नाही, घडवला. अफजल खानाच्या माईचं मला नाव माहित नाही, त्याच्या माईचे नाव माहित नाही, माईचं नाव मला माहित नाही. तिने घडवला का वाढवला? घडवलं नाही तिने. मुलं वाढवणं पुरुषार्थ नाही, मुलं घडवणं पुरुषार्थ आहे. आमचे अण्णा दृष्टांत द्यायचे जगन्नाथांना, ते म्हणायचे मुलं वाढवणं जर पुरुषार्थ असता तर पहिला पुरस्कार डुकरीनीला द्यावा लागला. पुढचं वाक्य महत्वाचं आहे त्यांचं. ते म्हणायचे माणसाला आयुष्य भरायचे एवढे होत नाही, तेवढे डुकरीनीला एका येताला साहेब किती होतात? 20-20, 25-25 किलो होतात कोणाला? डुकरीनीला. तेवढी वाढी ती सगळे पिले येतही असं नाही, सगळे गब्दुलीच्या गब्दुलीच्या. माझ्याकडेच पाहिलं पाहिजे. वाढावे संतान, आवश्यकता नाही देवाजवळ मागण्याची. गृही व्हावे धन, आमच्याकडे धन असावं. काय गरज आहे? हो, तुमचं नाव काय? वासुदेव. गाव कोणतं तुमचं? कोंडीचे का? बरं बरं बरं. राहायला सोलापुरात बरं. कोंडून आले का? तुमचं झाला का कार्यक्रम? हा, कोंडीमध्ये तुमचं घर आहे? वासुदेव हो ना? कोंडीत घर आहे? घरात कपाटात पैसे काम होते. सज्जन माणूस आहे, आणलेत का काय किसन? महाराज, प्रारब्ध कोणी 10चा मालक आहे, कोणी 1000चा मालक आहे, कोणी लाखाचा मालक आहे. धन कोणाकडे नाही. या मंडपामध्ये मी सोडलं तर कोणाकडे? माझ्याकडे नाही. अजून कीर्तन सुटलं नाही. गृही व्हावे धन आणि गृही व्हावे धान्य. धान्य आहे. मग त्याच धर्तीवर जे सोलापूरच्या बाजारपेठेत मिळतं ते जम्मूवरून आणण्यात काही स्वारस्य नाही. तत्व जे संसारात माणसाला प्रयत्नाने आणि प्रारब्धाने मिळतं ते देवाचं मागण्यात काय स्वारस्य.
पण जीवाचं मागणं अज्ञान सिद्ध करतं. पण साधूचं मागणं देवाजवळ काय मागितलं पाहिजे याचा आदर्श निर्माण करतो. आजच्याच मागणीतला एक शब्द धरतो आणि ती पटवून देतो ना अभंगात प्रवेश करतो. ऐका, जगामध्ये काय मिळत नाही? धन मिळतं, धान्य मिळतं, संतान वाढतं, मान मिळतो, सन्मान मिळतो, प्रत्येकाला मिळतो. हे सगळं माणसाला संसारात मिळतं. पण संसारात दुर्लभ गोष्ट कोणती आहे? ज्ञानोबराची ओवी आहे. ज्ञानोबराय व्यवसायात्मिका बुद्धी रेखे करुनंदन बहुशाखा हिनंताष्ट बुद्धयो अव्यवसायीना. याच्यावर बोलताना काय म्हटले? ज्ञानोबराय म्हटले, आणि का सारे का बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा अंश दैव गुणे. ऐका पुढची ओवी आता. तैसी दुर्लभ हे सद्बुद्धी. या जगात दुर्लभ काय आहे? तर सद्बुद्धी आहे. दुर्बुद्धी फार सहज आहे. चांगले विचार दुर्लभ आहेत या जगात. वाईट विचाराची लय रेंज. विचारूच नका वाईट विचाराची रेंज. दृष्टांत देऊ का कुठून? आपण चांगले विचार करतो का वाईट विचार करतो जास्त? उत्तर काय? वाईट विचार करतो. ऐका, सोलापूर सारखं संपन्न गाव आणि तिथे अगदी गडगंज श्रीमंत माणूस राहतो. त्याला लेकरू बाया नाही. नवसा सायास केली आणि नवसा सायासानं त्याला पोरगा झाला. सहसा नवसाची नीट निघत नाही. पोरग निघालं. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे पोरग 10वीला गेलं. 10वीला गेलं आणि 10वीला तुम्हाला डिव्हिजन सोलापूरच आहे. पुणे डिव्हिजन मध्ये पुणे डिव्हिजन. अरे बाबा. आणि पोरगा 10वीला हो पुणे डिव्हिजन मध्ये पेपर फुटी न होता 1 नंबर न पाहिजे. सोलापूर जिल्ह्यात नाही नुसतं पाटील, पूर्ण पुणे डिव्हिजन मध्ये 1 नंबर न पास झालं. बापाकडे पळत आलं. पप्पा 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 काय काय लागला निकाल? डिव्हिजन मध्ये 1 नंबर. बापानं पोराला जवळ घेतला, त्याच्या तोंडावर हात फिरवला. अरे माझा पट्ट्या पाठ तो पटली. त्याची पप्पी घेतली. पेढा नव्हता पण त्याला वाटलं गुळ खाऊ घालावा, पण तोही नव्हता. तुम्ही तवा गार वर्गा पुणे डिव्हिजन मध्ये 1 नंबर न पास झाला. बापाला गुळाचा खडा घेतला, पोराचं तोंड गोड केलं. पप्पा त्या लवंगा तोडून गुळे लागलेलं गुळ जरा पोरगा मला पप्पा आता नसतो गुळावर भागणार नाही. मग आता कॉलेजला जाणार. मग मला मोटरसायकल पाहिजे. बापाला बाळ्या लाखाचा म्हणतात 2 लाखाचा मोबाईल घेऊन पाहिजे. तो आयपॅड घेऊन देतो, लॅपटॉप घेऊन देतो. तुला फिरायचं असेल तर एखादं तिकीट बुक करतो, कोण्या परदेशात फिरून ये. पण मोटरसायकल काय अडचण आहे पप्पा? तुमच्यासारखा काय नाही राहिला. आता रस्ते खूप चांगले झाले. तीच अडचण झाली. बरोबर आहे. जुन्या काळात रस्ते चांगले नव्हते पण रस्त्यावर चांगले होते. आता रस्ते चांगले झाले पण रस्त्यावर फार बावळट आहे. रोज मी रस्त्यावर फिरणारा माणूस. माझ्या बोलण्याला थोडा ग्रामीण भाषेचा टच आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. जुन्या काळात नुसता हॉर्न जरी वाजला तो लोक रोज पटकन बाजूला व्हायचे. आता गाडीचा हॉर्न वाजवत वाजवत गाडी इथपर्यंत येईल. कीर्तनात असल्यामुळे ढुनापर्यंत म्हणावं वाटत. कीर्तन नसतं तर ढुनापर्यंत म्हणलो असतं. कीर्तन ढुनापर्यंत कसं म्हणायचं म्हणलं काय? जाऊ द्या म्हणतो तुम्ही बाजूला सरकार माझ्या मोटरसायकल पोरगा रडत रडत आईकडे गेलं. आईला माहित होता 10वीचा काय आहे.
पण हा दृष्टांत ऐकताना तैसी दुर्लभ हे सद्बुद्धी या ओवीच्या तुकड्या भोवती चाललाय दृष्टांत, हे ध्यानात राहू द्या. नाही तर टरपलाच्या नादात शंकाने विसरून जातात. जो चांगले विचार करत नाही, वाईट विचार करतो. या करता जागेचा निकाल पोरगं रडत आलं. आईना अंदाज बांधला. तिला वाटलं बाळ्या रडायला काय झालं तुझं, एक दोन विषय गेले काय, जाऊ दे तुझ्या बापाचे 5 गेले होते. अगं नाही काय मग डिव्हिजन मध्ये 1 नंबर, रडायला काय झालं. आई एवढी संपत्ती आहे, एवढी श्रीमंती आहे, एवढी श्रीमंती असून सुद्धा पप्पा मला मोटरसायकल घेऊन देत नाही. काय म्हणते तुझे बाप्पा, असं म्हटले. पण मग एक आहे, लेकराची समजूत बापापेक्षा आईला चांगली काढता येते. तुकोबाराचं प्रमाण आहे. ऐसे माता जाणे वर्म आणि बाळा वाढविता धर्म. बाळा वाढविता धर्म हे वर्म कोण जाणे, माता जाणे. हो, म्हणून लहान लेकरू 2 दिवस माणसाला सांभाळून दाखव. ही बाई ती सक्षम होईपर्यंत कसं सांभाळते तिचं तिला महाराज काय पुरं करतील अंदाजच नाही. हो, आमच्या शेजारी बाई तिचं लेकरू दुपारच्या वेळेस जेवण करून ती त्याला खाऊ घालत होती. आणि खाता खाता ते आडवी पडली, तिला झोप लागली. त्या पोरगानं शिकली, संडास सगळी पांगवली. ते संडास उभारायचं, त्याच्या आईचं फेशियल करायचं. वास कशाचा यायला मग तिला जाग आली. पाहिलं कळलं. पाहिलं उठल्यावर कळलं. म्हणजे लेकर हे कोण देवा पांगुळा एखादा वीज आणि विवून जोजारू साईजे ऐशी कळवळ्याची जाती फक्त तीच करू शकते. लेकराची समजूत काढताय. बाळ्या काय झालं, असा झालाय. आई म्हणजे बाळा कोणाचा की नाही, किती हुशार आहे तू. कोण बाळ, किती हुशार आहे तू. पप्पा म्हणतात ते बरोबर आहे. ऐक ऐक ना, हे रडायचा बंद बरोबर. ऐक ऐक काय, तू अजून 2 वर्ष 12वीला चांगल्या मार्कनं पास हो, मी तुला मोटरसायकल घेऊन देणार. बापाचंही ऐकणार. मग अशी म्हटलं नवसाच होतो पण गुन्हाच होतो. तो काय सुनीताबाईच्या पोरासारखं नव्हतं. माझ्या आईचं नाव सुनीता आहे. पुन्हा पोरगं 12वी पर्यंत आणि 12वीला सुद्धा तेवढ्याच गुणांकानं पोरगं पास झालं. आई म्हणलं आई शब्द दिलायस तू, देणार म्हटली. लगेच तिला हातातली 4 तोळ्याची बांगडी जांभली चंदू काकाच्या दुकानावर. जांभली चंदू काकाच्या दुकानावर. मग हे मोठ माझं नाव सांग आणि पाहिजे तशी मोटरसायकल सोलापूरमध्ये भेटत असं बारीक, आपल्याला एकदम बारीक घ्यायची बरं, ती पालत पुढून चालायची. पालत पुढून चलते. विठ्ठल पाटील मलाही घ्यायची पण पेट्रोल टाकीची अडचणी. आम्ही गाडीच्या मधून ती मया रकम मोटरसायकल जर वेळ कमी आहे. आईला मला ऐकतो माझ्यासोबत काय, माझं एक स्वप्न आहे का, मला मोटरसायकलवर पहिल्यांदा तुला फिरवायचं आणि पहिल्यांदा मला फिरवायचं, नंतर तुझं ते ठरवायचे. आई नाही गाडीला किक मारली. मला आई पहिल्यांदा आपण पंढरपूरला जाऊन. दृष्टांत चाललाय, माणूस चांगले विचार करत नाही. पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायचं दर्शन, पंढरीनाथाचं दर्शन घेतलं आणि जेव्हा परतीच्या प्रवासाला निघाले, पोरग 120च्या स्पीडनं गाडी पळवत होतं. आई म्हणायची बाळ्या एवढ्या काका बाप नाही म्हणत होता, स्पीड कमी कर, स्पीड कमी कर. पोरग ऐकायला तयार नाही. मोहोळ सुद्धा ओलांडलं, स्पीडनं पोरग चाललं होतं आणि सोलापूरहून एक ट्रक चालला होता. भरधाव वेगातला ट्रक गेला. जोरात मोटरसायकल आली, ट्रक सरळ पुण्याला निघून गेला, मोटरसायकल सरळ सोलापूरला आली. तुमच्या मनाची आले खरं सांगा, तुमच्या मनात या बायाने कमेंट द्यायला सुरुवात केली. कमेंट चालू झाली, तर धाग्याची बुंदी पाडून ठेवली.
मला एकच सांग, आपलं मन चांगलं विचार करत नाही. ही मी दुर्बुद्धीची भाषा फार सामान्य केली, दुर्बुद्धीची भाषा फार सामान्य केली. मी ज्ञानोबराच्या भाषेमध्ये दुर्बुद्धी आणि सद्बुद्धी सांगणार आहे. त्या अभंगात प्रवेश केल्यानंतर अर्थात आपल्या जीवनामध्ये काय दुर्लभ आहे? चांगले विचार दुर्लभ आहे. मग संसारात अन्न मिळतं, मान मिळतो, धन मिळतं, ते देवाजवळ मागण्यात काय छानपण आहे? म्हणजे जगासमोर एक आदर्श निर्माण व्हावा अशी मागणी फक्त संतांची मागणी आहे. आणि मग ते संत आदर्श निर्माण होण्याकरता मागून दाखवतात. कारण मार्गाधारे वर्तावे, विश्वये मोहरे लावावे, अलौकिक लोकांप्रती मार्गी अंदाज सरिसा, देख नाही चाले जैसा. आंधळ्या माणसाचा हात धरून जेव्हा देखणा माणूस चालतो, त्याला खरं तर त्याला सगळं दिसतं. हा दगड आहे, ही पायरी आहे, पण तोही चाचपत चाचपत चालतो. का बरं? आंधळ्याला मार्ग दाखवण्याकरता. तसं ज्ञानाचे डोळे असणारे संत, परिपूर्ण झालेले संत सामान्य माणसासारख्या क्रिया करतात. बालकाचे चाली माता जाणुरी पाऊल घाली, तैसे संत जगी आणि क्रिया करुणी दाविती अंगी. त्या क्रिया करतात का? देखील प्राप्तार्थ जरी झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. एवढ्या करता समाजासमोर आदर्श ठेवण्याकरता मागायला तुकोबारा प्रवृत्त झाले. आणि काय मागतात? दुर्बुद्धीचे मला कदा नुपजवणार आहे. तेव्हा आम्हाला एकच कर, दुर्बुद्धी कधी निर्माण होऊ देऊ नको. मी दुर्बुद्धीची फार सामान्य व्याख्या प्रस्तावनेत केली, पण आता ज्ञानोबराच्या भाषेत दुर्बुद्धीची व्याख्या ऐका. ज्ञानोबराने दुर्बुद्धी कशाला म्हटलंय ऐका. ज्ञानोबरा म्हणतात, जैसी रांधवनी रस सोय निकी. जैसी रांधवनी, रांधवनी म्हणजे सुगरण, नुसती स्वयंपाक करणारी नाही, ती कशी असा सुगरण असते. बाई जर सुगरण असली तर कोंड्याचा मांडा करते, आणि बाई जर वेंधळी असेल तर रव्याचा धोंडा करून ठेवते. जैसी रांधवनी रस सोय निकी, निकी रस सोय करून, आणि करून या बोले विकी. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या संपन्नतेचा हा परिचय. म्हणजे 12व्या शतकात हॉटेलचा व्यवसाय पाप समजला जायचा. एखादा जर कोणी अन्न शिजून विकू लागला तर तो धंदा कशाचा समजला जायचा? पापाचा. म्हणजे हॉटेल व्यवसाय 12व्या शतकात पाप होता या महाराष्ट्रात. 16व्या शतकात डेअरीचा धंदा पाप होता. तूप विक्री महाद्वार तुकोबाराय म्हणतात.
पण ह्याच्यासारखे पुण्याचे धर्मच आता कोणते राहिले? हॉटेलच्या बाबतीत तर सोलापूरचं नाव फार महाराष्ट्रात गाजले. खाद्य पदार्थाचे भ्रमंती. तुमच्या सुशील कुमारजी शिंदे यांच्या कन्या काय ताईचं नाव प्रीतीताई. त्यांचे खूप व्हिडिओ या ठिकाणच्या खाद्य भ्रमंतीवर सोशल मीडियावर येत राहतात. ऐका, सांगण्याचं तात्पर्य काय, मला एक सांगायचंय की त्या काळात होतं, पण आता त्याच्यासारखा पुण्याचा धर्म नाही. महाराज आज हॉटेल सारखा पुण्याचा धर्म. हॉटेल जर नसत्या तर आमच्यासारख्या बिना बायकाचे कुठं खाल्ला. त्याच्या पुढचं बोलतो, ज्यांच्या आसूर खाऊ घालत नाही त्यांच्या काय हॉटेल काय. पण त्या काळातली भाषा जैसी रांधवणी रस सोयी निकी आणि करोनिया मुले विकी तैसा भोगा लागी अविवेकी धाडीती धरू. यज्ञनिष्ठ यज्ञ करतात आणि अपेक्षा काय करतात? स्वर्गातील प्रार्थना. अपेक्षा स्वर्गाची करतात, यज्ञ करतात. किती चांगला. महाराज ज्ञानोबराय म्हणतात, यजन करिता कौतिके आणि वेदाचाही माथा तुके. वेद सुद्धा म्हणतो, अरे बाप, एवढ्या सूक्ष्मतेने मला बोलता आलं नाही, एवढ्या सूक्ष्मतेने कर्म करतात कशी? वेदाचाही माथा तुके. पण अशी चांगली कर्म करायची आणि अपेक्षा काय ठेवायची? भोगाची. कर्म चांगली पण अपेक्षा भोगाची. पुन्हा एकदा उभी म्हणतो, म्हणजे त्या माझ्या दुर्बुद्धी शब्दाला वजन येईल. जैसी रांधवणी रस सोयी निकी करोनिया मोली विकी तैसा भोगा लागी अविवेकी धाडीती धर्मो. म्हणून हे पार्था आणि दुर्बुद्धी जाण सर्वथा. ही दुर्बुद्धी आहे की जे धर्मानुष्ठान करून भोगाची अपेक्षा करतात. आता अजून सोपं बोलू का? जी बुद्धी माणसाला परमात्म्यापासून दूर नेते ती दुर्बुद्धी. एवढं सोपं. चित्तातला देव जातो आणि चित्तात भोग येतो, हे काय आहे? दुर्बुद्धी आहे. फार गोड भोग आहे, फार गोड श्लोक आहेत, फार गोड दृष्टांत आहे, ते सांगतो आधी. हो, वना आपलं ध्रुव लोकात नारदजी गेले. ते भागवतात नाहीये, पण बरीच महात्मी ही कथा सांगतात. कुठे गेले नारदजी? ध्रुव लोकात गेले. अरे आपल्या शिष्याचा लोक आहे, नेमकं आपल्या शिष्याचं काय चाललंय हे पाहण्याकरता नारदजी गेले. तर त्या मुख्य सभागारामध्ये कोणीच नव्हतं, फक्त धुमसून धुमसून रडण्याचा आवाज येत होता. आणि कोण रडत? तर सिंहासनाच्या पाठीमागे कोणते रडत होतं, गुडघ्या टोकं घालून. नारदाने पाहिलं कोण आहे, तर ते ध्रुवजी होते. कोण रडत होत? ध्रुवजी रडत होते. विचारलं ध्रुवाला, ध्रुवा तू का रडतोस? फसलो बोलले त्यामुळे. गुरुजी तुम्ही उपदेश खूप चांगला केला, पण मी फसलो. का फसलो? साक्षात देव भेटला, देवाला देव मागायचं सोडून बापाची मांडी मागून बसलो. मागितलं काय मागायला पाहिजे होतं? देव मागायला पाहिजे होतं. आणि मी मागितलं काय? बापाची मांडी. देवाला औदार्य दाखवलं. बापाच्या मांडीच्या ऐवजी मला आढळपदी बाळ बैसवीला करून ओवी देऊ का? सो वना आला याची लागी बैसावी पितयाच्या उत्संगी की तो चंद्र सूर्याचे परिश्रम होते. सगळ्या ग्रहाची दिशा बदलते, पण ध्रुव तारेची दिशा बदलत नाही. ही जर दक्षिण आहे तर ही उत्तर आहे. उत्तरेला कायम तो ध्रुवाचा तारा काय स्थिर आहे. पण ध्रुवजी म्हणतात देव मागायचं सोडून भोग मागून बसलो, ही दुर्बुद्धी आहे. कदानुपजो ही मागणी कोणाची? ज्यांना चुकून सुद्धा दुर्बुद्धी सुचत नाही त्यांची. प्रार्थना कोणाची? ज्यांना चुकूनही दुर्बुद्धी सुचत नाही. बायोलॉजीच्या दृष्टीने तो कोबराय बोलतो. बायोलॉजी हो, वय वर्ष आहे 25, उमद तारुण्य. एक बायको नेलेली आहे, दुसरी भानकुदळ आहे, शारीरिक दृष्ट्या संपन्नता आहे, त्या सुखाची त्या इंद्रियाला अपेक्षा आहे. एकांत स्त्री आली तरी जाई हो तू माती म्हटले. ह्यालाच मात्र दुर्बुद्धी न सुचली. एक बायको खाण्या वाचून नेलेली आहे, लेकराला अंगभर कपडा नाहीये, आणि अशा काळात पैशाची नितांत गरज आहे. त्या काळात नजराला आला तरी घेतला नाही, याला मात्र दुर्बुद्धी न सुचण्याचं लक्षण. ज्याला चुकूनही दुर्बुद्धी सुचत नाही
ते जर दुर्बुद्धी सुचू नये म्हणत असतील, आपल्यासारख्याच काय? आपल्यासारख्याच काय? आपण किती सावध राहिलं पाहिजे. मला दुर्बुद्धी चांगल्या चांगल्याला सुचते. या दुर्बुद्धीनं फार वाईट. सगळे उदाहरणं सांगत नाही, देवाची माय सांगतो. कोणाचं उदाहरण देतो? डायरेक्ट देवाच्या आईच, बायकोच, देवाच्या बायकोचं पण उदाहरण आहे आणि देवाच्या आईचं पण उदाहरण. तुम्हाला कोणाचं आहे? आईचं आहे. बायकोचं कोण म्हणलं? चला आधी आई सांगून मग बायको सांगू. चला दोघांचे समाधान करू. आधी आई सांग. शेपक पण गोडे. यशोदे तुझा काना तुझा कृष्ण बुडाला. कुठे बुडाला? यमुनेच्या डोहामध्ये बुडाला. अरे बाप, अशी पळत गेली. आता जगतच नाही, आता जगतच नाही, आता जगून काय करू? लेकरूच गेलं, मी काय करू? आणि अशी रडत रडत गेली. यमुनेच्या डोहात अशी उडी टाकणार. सोडा मारू द्या उडी. वाप टाकणार. ते डोहा पाहिलं लगेच मागे सरे माय पावला पावली. आपुलेच गाणी धाके अंग अंगणा कोणी माय केलं करी. आणि हेही स्त्री असं देवाने समजून घेतलं आणि हे सगळ्यांचं पाहून मग पाताळाला गेला, आधी गेला नाही. ही काय झाली? देवाच्या समर्पण करता करता झालेली देवबुद्धी आडवी आली, दुर्बुद्धी. एवढंच नाही, एके दिवशी यशोदा, खरं तर हे उदाहरण सांगणं म्हणजे श्री गुरु नानांचा धुरा पूर्ण. उद्या कार्यास कीर्तन आहे नानांचं, धुरा पूर्ण आहे. पण आता माणूस जमीनदार असल्यामुळे ढिलं जरी कोरलं तर काय फरक पडायचा. यशोदा काय म्हणते पहा. पाटील माझा आवाज चलल न चलल करू नको. एका एका जनार्दन एक तर नवसा सायासानं झालं, तुला लेकरावर विश्व लक्ष ठेवता येत नाही का? अहो तसं नाही. सुंदर त्याची आंघोळ घातली, गंध पावडर केलं, हो हातात फुल दिलं, डोक्यावर पिंपळाचं पान लावलं, कमरेला पिवळा पितांबर घातला आणि पोरग रांगते खेळतय म्हणून मी चूल सारवायला गेले. हाती घेऊन या फुलं, अंगणी रांगत आले मुलं, होते सारवित मी चूल आणि कैशी भूल पडली. अर्थात यशोदेच्या हातातला देव काय हरवणार? लक्ष चुलीकडे गेलं म्हणजे संसाराकडे लक्ष गेलं की देव अंतरून जातो. ही दुर्बुद्धी. ही कोणाची?
देवाच्या आईची सांगितली, देवाच्या बायकोची सांगू करा. ऐकायचे, ऐका. सीता आहे, पंचवटीमध्ये आहे आणि सीतेसमोर हरिण गेला. हा प्रश्न फक्त माता मौल्यासाठी. माता मौल्यानं सीतेसमोरून जे हरिण गेलं ते सोन्याचं होतं का सोन्यासारखं होतं? सोन्याचं नव्हतं ना. मग तुम्ही आज कीर्तन झाल्यावर शेवट तेवढाच विचार करा, मगच घरी जा. काय सोन्यासारख्या हरणावर लक्ष गेलं तर रावणाने उचलून नेलं. जिचं लक्ष प्युअर सोन्यावर आहे त्यांना पूर उचलून त्रैराशिक मोठं आवड. पण बघा ना, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांताचे काम विषयावरी. सीतेसमोरून हरिण गेलं आणि हरिण पाहिलं, नाथा मला त्याची चोळी शिवायची. बघा, एक सांगतो, सत्कर्म किती करा आणि दुष्कर्म थोडं करा. दुष्कर्म प्रबलच 1000 लिटर दूध. 1 लिटर दूध नासवण्याकरता किती किलो मीठ लागतं? मिठाचा एका लिटरला 1 खडा तर 10 लिटरला किती खडे? शेतकरी आहेत का माझ्या समोर? कोणी शेतकरी? आजी माझी शेतकरी असतील. कडब्याची गंज शब्द आहे का तुमच्या? कडब्याची गंजी 1 पेंडी पेटवायला किती काड्या पेटायला? 1 काडी पेटवा. एका पेंडीला 1 काड्या, 10 पेंडीला 10 पेंड्याला 1 काडी, अख्ख्या गंजीला किती काड्या? त्या कोणाची पेटी अंदाजे सांगतात. मला तुम्ही किती चांगलं जगा, एक चूक माणसाला बघा. सीतेचा त्याग मोठा आहे का सीतेची चूक मोठी? उत्तर आहे, त्याग मोठा आहे. सगळ्या साड्या आपल्या साडेच्या पेठाराला मारली आणि सीता अडकली कशात? एका चुलीचा. साड्याच्या पेठाराचा त्याग हा जर सीतेचा त्याग असेल तर 1 चोळीच्या अपेक्षा ही सीताई साहेबाची चूक आहे. आपण कोण काढणारे पण चिंतन चाललंय म्हणून. हरिण गेलं आणि सांगितलं, नाथा मला त्या हरणाची चोळी शिवायची. आणि फळाची हवा हृदय कामा केला रे घावा की दयाचे घसणे दिवा ज्ञानाचा केला. हृदया जेव्हा काम येतो तेव्हा राम राहत नाही.